पहिल्याच चेंडूवरती प्रकाशाने पार केला, त्याचं चांगलं शतरक्षण झालेलं आहे. कव्हरमध्ये एका धावेचं समाधान मानावं लागणार आहे. या एक धावेनं संघाची धावसंख्या श्री गणेश झालेला आहे कोळशेत संघाचा. आता डावखुरे फलंदाज मोहन, डावखुऱ्या फलंदाजासाठी मैदान एकदम बेनिफिट आहे. या मैदानामध्ये बघायचं आता मोहन पहिल्या वेळी सामन्यामध्ये शून्यावरती बाद झाले होते, त्याचा आता बदला घेतात काय मोहन? नक्कीच मोहन घरात. हो, यावेळी चांगला चेंडू, जोरदार अपील पंच अजय किनी यांच्याकडे, परंतु पंचांत अपील फेटाळून लावलेले आहेत आणि अशा प्रकारे लेगबाईच्या रूपाने एक धाव मिळते आणि एक संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती 2 धावा होत आहेत. वॅलिंटर खरोखरच चांगली सुरुवात. ओ यावेळी पुन्हा आणि आणि अशा प्रकारे रनआउटच्या रूपानं पहिला गडी बाद होतो. व्हॅली अप्रतिम चांगल्या कव्हर केला चेंडू आणि श्रेष्ठ लावलेला आणि अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय तो कोळशा संघाला आणि तो गडी मोठा गडी बाद होतो प्रकाशच्या रूपाने. एक चांगला फलंदाज, मगाच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती प्रकाशाने आणि त्या लवकर स्वस्त्यामध्ये बाद झालेला आहे. चांगली सुरुवात व्हॅली यांच्याकडनं. आतापर्यंत त्याने 2 धावा दिलेत आणि एक गडी रनआउटच्या रूपानं बाद झालेला इथं. मग आजच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा ज्याने पुरस्कार कमाल होता हेमंत, ते मैदानामध्ये गेलेले आहेत आणि समोर स्ट्राईकवर आहेत ते मोहन. हो, यावेळी ग्राउंड शॉट शॉर्ट मारलाय बघायचं 2 षटकाच्या मध्ये आणि थोडीशी चुकी झाली आणि त्याचा फायदा पुढे उचललेला आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत तिथं. या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 4. हो, वाव शॉर्ट पिच चेंडू होता, फायदा उचलता आलेला नाही आहे इथं आणि अशा प्रकारे आणखी एक डॉट चेंडू जातात. चांगली गोलंदाजी व्हॅली यांची. खरोखरच एन एस बाईंदर संघासाठी चांगली सुरुवात करून दिलेली आतापर्यंत. 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावाने एक रनआउटच्या रूपानं गडी बाद झाला आहे. चांगली सुरुवात व्हॅली यांची. पुन्हा अपील जोरदार या ठिकाणी आणि खरोखरच अप्रतिम अप्रतिम 3 वेळा जोरदार अपील केले, परंतु चेंडू काय लेग बाईचा इशारा पुन्हा येतो. अशा प्रकारे पहिलं षटक संपलेलं आहे. फक्त 5 धाव दिले. अप्रतिम व्हॅली, अप्रतिम गोलंदाजी तुमच्याकडनं. चांगली सुरुवात करून दिलेली आहे एन एस भाईंदर या संघासाठी. 4 षटकांचा सामना आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा दिलेत व्हॅली आणि एक गडी रनआउटच्या रूपानं बाद झालेला आहे. आता बघायचं दुसरं षटक टाकण्यासाठी कोण येत होतं ह्या मैदानावरती.
जरा गोलंदाजचं नाव सांगा. दीपक मास्टर. बघायचं आहे एन एस संघाचं पहिलं वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाचं दुसरं षटक. व्हॅली यांनी अप्रतिम षटक हाताळलेलं आहे. खरोखर सुंदर षटक टाकलं. पहिल्या षटकामध्ये तब्बल 5 धावा दिल्या व्हॅली याने आणि एक रनआउटच्या रूपानं गडी बाद झाला. आता दीपक आलेले. दीपक एक चांगले गोलंदाज आहेत. बघायचं. दोन धावा केलेल्या आहेत पहिल्या चेंडूवरती दीपक यांच्या. या 2 धावेनं धावसंख्या थोडी पुढे सरकते. ती 7 धावा होत आहेत. दुसरं षटक मैदानात चालू आहे. 4 षटकांचा सामना आहे आणि समोर फलंदाजी करतायत ते कोलशेर संघाचे डावखुरे फलंदाज मोहन गरत. ओ फुलटॉस चेंडू. आणि अशा प्रकारे बघायचं शतक धाव ते एकदा पूर्ण केलेले आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आणि अशा प्रकारे 2 धावा आणखी खात्यामध्ये जमवतात. संघाची धावसंख्या होते ती 9 धावा होतात. एक गडी बाद. पुन्हा फुलटोच चेंडू बोनसच्या रूपानं. हा काय चेंडू मोहन घरच सोडणार नाहीये. त्यांना माहीत आहे की एक लॉटरी लागलेली आपल्या समोर आणि तशा प्रकारे अप्रतिम फार मागडं षटक. पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं व्हॅली याने आणि दीपक यांनी या 3 चेंडूमध्ये 10 धावा दिल्यात. मागडं षटक. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे दुसऱ्या षटकातला. अशा प्रकारे मोहन समोर असताना त्यांना फुल टॉस मिळाला तर तो नक्कीच चेंडू सीमारेषा बाहेर धाडणार. पुन्हा कव्हरमध्ये सुरेख शॉट मारायचं बघायचं. ॲलन आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण ॲलन यांच्याकडनं. तितकीच चांगली फेकी आलेली. एका धावेचे समाधान मानावं लागलेलं आहे आणि एक धावेनं संघाची धावसंख्या थोडी पुढे सरकते. ती 16 धावा होत आहेत. 8 चेंडूमध्ये आत्तापर्यंत मोहन याने 13 धावा केलेल्या आहेत आणि हेमंत याने एकही चेंडू अजून खेळलेले नाही आहेत. जरा चहाची व्यवस्था करायची आहे. या ठिकाणी बाजूला तबेल आहे आणि दूध काढण्यासाठी चहाचे बालदे आलेले आहेत. आता दूध काढून नेलं तर चहा येईल थोड्या वेळातच. लवकर आपलं तानाजी पाटील यांचा देखील तबेल आहे. त्यांच्याकडे त्यांना माहित आहे किती वाजता दूध काढायचं आणि किती वाजता लोकांना चहा पाजायचा ते. ओ यावेळी चेंडू दीपक यांच्या पायाला आडून तिथंच राहिलाय. बघायचं धोका होतो की काय इथं. आणि हेमंत ते रनआउटच्या रूपानं बाद झालेले आहेत. धावसंख्या झाली 17. 2 षटकाचा खेळ संपलाय. प्रवीण आता दूध काढण्यासाठी झालेले आहेत. त्यांचे आता दूध काढून आल्यानंतर इथं सगळ्यांना चहा मिळेल. लवकर प्रवीण दूध काढण्यासाठी लवकर जा. नाही जरा गोलंदाजचं नाव सांगा.
टॉसन आलेले आहेत. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं. 4 षटकांचा सामना आहे. 2 षटकांचा खेळ झालेला आहे आणि धावसंख्या 17 लागलेली आहे आणि 2 गडी बाद झालेले आहेत. एक मोठ्या धावेची गरज आहे भागीदारीची, ती आता होत नाही आहे. तर बघायचं आहे. टॉसन आलेले आहेत. एक चांगले गोलंदाज टॉसन. डॉसन आलेले आहेत नवीन गोलंदाज. बरोबर, चांगला चेंडू, चांगली सुरुवात डॉसन यांच्याकडनं. कारण दीपक यांचं फार मागडं षटक पडलेलं आहे, ते भरून करण्यासाठी डॉसन यांच्या हातामध्ये चेंडू द्या आणि डॉसन यांनी चांगली सुरुवात करून दिलेली आहे. तर पहिलाच चेंडू निर्धाव टाकलेला आहे. समोर फलंदाज आहे ते मोहन घरत, एक अष्टपैलू खेळाडू मैदानामध्ये, आणि त्यांच्या समोर डॉट चेंडू टाकला म्हणजे खरोखरच चांगली गोलंदाजी डॉसन यांची. धावसंख्या स्थिर आहे 17, 2 गडी बाद. तिसरं षटक चालू आहे मैदानामध्ये. ओ यावूया पुन्हा मोठा फटका. आमच्या कॉमेडी बॉक्सच्या समोर एक धाव पूर्ण केलेली आहे. बघा तिथं थोडीशी चुकी झाली आणि त्याचा फायदा उचललेला आहे दोन्ही फलंदाजांनी. आणि अशा प्रकारे 2 धावा पूर्ण केल्या. त्या 2 धावीनं संघाची धावसंख्या झाली ती 19. एक मेघनाथ, मगाशी देखील मेघनाथाने उत्तुंग असा षटकार मारला. ते मैदानात केजमध्ये आहेत. परंतु पुन्हा टॉसन तयार. ओ शॉर्ट पिच चेंडू. आता बघायचं झेल होतो का इथं. शतरक्षक खाली आहे आणि इथं झेल घेणं फार गरजेचं होतं. हा मोहनचा जर झेल मिळाला असता तर तुमची मॅच ही तुमच्याकडे आली असती. आणि मोहन सारख्याला जीवदान मिळतं इथं. नक्की त्याचा फायदा उचलणार मोहन घरत आहे. गौरान शशी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. छोटा गौरान. चांगला प्रयत्न होता. 8 ते 10 धावलांचा रनअप केला होता झेल घेण्यासाठी, परंतु फॉर शॉट पडला, नाही तर नक्कीच झेल टिपला गेला असता. आणि या 2 धावनं संघाची धावसंख्या 21 झालेली. पुन्हा शेम शॉट मारला. बघायचं आता इथे तो शतरक्षक, पुन्हा चुकी झालेली आहे त्याच्याकडनं. शतरक्षण बरोबर होत नाही आहे त्याच्याकडनं. आणि अशा प्रकारे आणखी 2 धावा, एक धाव बोनसच्या रूपाने मिळत आहे. एक चांगले शतरक्षक आहेत, परंतु काय त्यांना कव्हर करता येत नाही चेंडू. आणि अशा प्रकारे 2 धावीनं संघाची धावसंख्या 23 वर पोचलेली आहे. ओ यावे बघायचं आता. तिथं शतरक्षक आहेत आणि तिथंही झेल सुटलेला आहे. मग अशी ते शतरक्षक फिल्डिंग चेंज करत होते आणि जर तिकडे हा फिल्डर गेला असेल त्याच्याकडे झेल सुटला असता तर नक्की त्याच्या मागे चेंडू लागला असं म्हणायला लागलं असतं. परंतु तिथंही झेल सुटलेला आहे. खरोखरच जीवदान मिळतात मोहन घरत आणि नक्कीच त्याचा फायदा उचलायला पाहिजे. जरा चहाची व्यवस्था करायची आहे इकडे जरा. हो पुन्हा फुलटॉस चेंडू आणि त्याचा नक्कीच समाचार घेते. किती मागात पडलं बघा. जो झेल सुटला मोहन घरत यांचा, तो किती मागात पडलेला. तुम्ही झेल सोडला नाही तर तुम्ही मॅच सोडली असं म्हणायला हरकत नाही. या 6 धावेनं संघाची धावसंख्या झपाट्याने पुढे वाढलेली आणि धावसंख्या झालेली ती 31 धावा झालेल्या आहेत. हा जर झेल पकडला असता तर चित्र वेगळं बघायला मिळालं असतं. 14 धावा तब्बल टॉसन यांच्या. कारण टॉसनला दोष देऊन फायदा नाही, कारण झेल सुटले. तर जर झेल पकडले असते तर ही धावसंख्या कमी बघायला मिळाली असती. 3 षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या झालेली ती 31 झाली. जवळजवळ 10.5 धावांचा एव्हरेजने हा
कोलसस संघ मैदानामध्ये खेळतो. आता शेवटचे 6 चेंडू आहेत आणि या 6 चेंडू दोघेही मैदानामध्ये राहिले मेघनाथ आणि जर मोहन, तर नक्कीच धावसंख्या मोठी बघायला मिळेल. बघूया आता येणारा काळच काय तो ठरेल. बघेल आता बघायचं कोण येतं षटक टाकण्यासाठी. कारण मोहनसारखं जीवदान मिळणं म्हणजे खरोखरच त्याला नशिबाची साथ म्हणायला हरकत. आता बघायचं गोलंदाजी करण्यासाठी कोण येतोय. एकतीस धावा झाल्या. 3 षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या 31 झाली. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूचा सामना आता मोहन घरत आणि मेघनाथ हे मैदानामध्ये आणि गोलंदाजी करण्यासाठी ॲलन, एक अप्रतिम गोलंदाज ॲलन आहेत. बघायचं आता आपल्या संघासाठी किती कमीत कमी धावा देतात की या गोलंदाजीमध्ये. कारण 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. जवळजवळ 10.5 धावांचा एव्हरेज झालेला आहे. आता शेवटचे 6 चेंडू ॲलन टाकणार आहेत. कशा प्रकारे हाताळतात बघूया. समोर एक मोठा फलंदाज स्ट्राईकवरती आहे, ते मोहन घरत. मेगा आहेत, माफ करा, स्ट्राईकला मेगा आहेत. हो, यामुळे म्हटलं की हा एक चांगला गोलंदाज आहे ॲलने आणि पहिल्याच चेंडूवर त्याने विकेट सफलता मिळवलेली आहे. ज्ञानेश्वर चहा आला असेल तर इकडे घेऊन यायचंय जरा इकडे. हा, आलेला आहे. थँक्यू. विकास नवीन फलंदाज मेघनांची जागा घेण्यासाठी जातात. विकास ॲलन नक्कीच धावसंख्येवरती कंट्रोल करतील. कारण पाहिलं की आपली 3 षटकं फार मागात पडलेली आहेत आणि ॲलन प्रत्येक चेंडू विचार करून टाकणार. आता समोर फलंदाज आहेत ते मोहन घरत आणि नवीन फलंदाज खेळण्यासाठी मैदानामध्ये विकास जातात. ओ मोहन बघायचं तिकडे शतरक्षक आहेत. ओ झेल घ्यायचा प्रयत्न करायला पाहिजे होता. आणि बघा मोहनने किती डोक्याचा वापर केला की शतरक्षक चेंडू हातात घेऊन उभा आहे आणि त्याचा फायदा उचलला आणि 2 धावा एकामध्ये एक कन्वर्ट केलेली आहे. आणि या 2 धाव्यानं संघाची धावसंख्या झालेली आहे ती 33 धावा झालेल्या आहेत. 3 गडी बाद आणि शेवटचे 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. मोहन घरत तुमच्या माहितीसाठी आणि नवीन फलंदाज विकास. 3 चेंडूचा खेळ बाकी. 3 चेंडूचा खेळ झाला. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. चला वेळ वाया घालू नका जरा प्लीज. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओ अप्रतिम अप्रतिम जोरदार अपील पंचांकडे फेटाळून लावले. चांगला चेंडू हाताळलेला इथं ॲलन याने आणि अशा प्रकारे 1 धाव मिळते लेग बायच्या रूपानं. या 1 धावेनं संघाची धावसंख्या थोडे पुढे सरकते. ती धावा झालेल्या आहेत त्या 34. 3 गडी बाद. हो, यावेळी नक्कीच डोक्याचा चांगला वापर केलेला आणि चेंडू जातोय तो यष्टिरक्षक मागे चौकारासाठी. त्याने थांबून राहिला आणि पाहिला की चेंडू. अजिंक्य तरे
आपला कॅश प्राइज आहे 200 रुपयाचं, ते आपण घ्यायचं आहे. विनंती करतो अजिंक्य तरे, आपला 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जर आपला एखादा खेळाडू असेल अतिरिक्त खेळाडू तर पाठवून द्या तो. चला सामन्याला सुरुवात करा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा मारलेलं आहे फिरून त्या साईडला बघा, जवळपास शतरक्षक नाही आहे. हा गॅपमध्ये चेंडू जातोय तिकडे आणि तिथे शतरक्षकाने स्टॉप केलेला आहे चेंडू आणि बघायचं आहे एकच धाव तिथं. या इनिंगचा आता शेवटचा चेंडू खेळण्याचा मान मोहन घरत त्यांना मिळणार आहे. समोर गोलंदाजी करतात ॲलन. धावसंख्या झाली ते 39 धावा झालेल्या आहेत आणि शेवटचा चेंडू मैदानामध्ये. शेवटचा चेंडू स्ट्राईकवर आहेत ते मोहन घरत. ओ यावेळी चेंडू बघायचा आहे आणि इथं चांगला चेंडू स्टॉप केलेला आहे. बघायचं किती धावा. चौकार बायच्या रूपाने मिळतो इथं. बायच्या धन्यवाद अजय केने. आणि अशा प्रकारे या 4 संघाची धावसंख्या झालेली ती किती धावा आहेत अजय केने भाऊ. 2 धावात. ओके धन्यवाद. 2 धावेनं संघाची धावसंख्या 41 झालेली आहे. आता बघा 42 धावांचं आव्हान दिलेलं जिंकण्यासाठी एन एस भाईंदर या संघाला. पहिलं षटक हाताळलं व्हॅली आणि 5 धावा दिल्या होत्या. त्याच्यानंतर दुसरं षटक हाताळलं ते त्याने 12 धावा दिल्या आणि 1 गडी बाद केला. आणि त्याच्यानंतर तिसरं षटक त्याच्यामध्ये 14 धावा मिळाल्या आणि ह्या शेवटच्या षटकामध्ये ॲलन यांच्या 10 धावा आले आहेत. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 24 चेंडूमध्ये आता तुम्हाला 42 धावा करायच्या आहेत जिंकण्यासाठी. 24 चेंडू 42. चला एन एस भाईंदर आपली सलामीची जोडी मैदानात पाठवून द्या आणि कोलसर संघानं आपलं शतरक्षण सजवून घ्यायचं आहे. आमच्या कॉमेडीच्या बाजूला टॉयलेटची तिथं व्यवस्था आहे. वॉशरूम देखील आहे तिथं. चला एन एस भाईंदर जरा सलामाची जोडी मैदानात जाऊ दे आपली.
सलामीची जोडी मैदानामध्ये खेळण्यासाठी टॉसन आणि ॲलन अशी एन एस बायदर या संघाची जोडी मैदानामध्ये गेलेली आहे. चोवीस चेंडूमध्ये 42 आहे. बघा कोणी चहा प्यायची असेल तर चहा पिऊन घ्या. अजूनही चहाचे किटले आमच्या समोर जाते. जे कोणी चहा प्यायचे पिऊन घ्या. हेमंत पहिलं षटक हेमंत हातात. 24 चेंडूमध्ये 42 धावायचं करायचं टार्गेट दिलेलं आहे. ओ यमन यांचा पहिला चेंडू सोडून दिलेला आहे टॉसन आणि टॉसन याने समोर जर मारला असता तर नक्कीच 1-2 धावा मिळाल्या असत्या. कारण तुम्हाला धावा चेंडू कमी आहेत ते सोडून देणं फार. मगाशी पांजू संघाचा आपण सामना पाहिला. शेवटच्या चेंडूमध्ये 5 धावांची गरज होती. त्याने तो चेंडू सोडून दिला वाईट होईल म्हणून आणि नंतर तिथं तो पराभव त्यांना पत्करावा लागला. ओ यावे मोठा फटका. बघायचं इथं शतरक्षक एकही जवळ नाही आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धावाचा विचार नाही आहे इथं. एका धावेचे समाधान मानलेलं आणि एका धावेनं श्री गणेशा केलं टॉसन आणि त्याच्या पायाला थोडं क्रॅप आलं की काय बघा जरा. स्प्रे पाहिजे तर स्प्रे आमच्याकडे फर्स्ट एड बॉक्स आहे. चला ओके ते आता समोर स्ट्राईक घेतात ॲलन. हो ॲलन चांगला डोक्याचा वापर केला. 1 धाव पूर्ण केलेले आहे. चांगलं शतरक्षण नक्कीच अप्रतिम. अशा प्रकारे शतरक्षण करणं प्रत्येक संघाला गरजेचं असतं. 1 धावेनं संघाची धावसंख्या तेवढी पुढे सरकते. ती 1 धावत आहे. टॉसन यांच्या नावावरती 1 धाव. ॲलन 2 धाव. ॲलन यांच्या नावावरती 1 धाव. अशा प्रकारे 2 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. हो पुन्हा कव्हरमध्ये सुरेख शॉट मारला. बघायचं 2-2 शतरक्षक आहेत. ओ शतरक्षण थोडंसं खराब झालं आणि त्याचा फायदा उचलला ना. अशा प्रकारे 2 धाव मिळतात टॉसन यांना आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकते. ती 4 धावा होत आहेत. बेचाळीस धावांचं आव्हान दिले 4 षटकांमध्ये जिंकण्यासाठी. भगवान पाटील आज सकाळपासून संपूर्ण मैदानमध्ये फिरतात, मेहनत घेत आहेत. पुन्हा लेग साईडला जवळपास शतरक्षक एक नाही आहे. धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा आणि इथं थ्रो येईपर्यंत चांगलं रनिंग बिटवीन द विकेट ॲलन यांच्याकडनं. 2 धावा जिथे 1 धाव पाहिजे 2 धावा पूर्ण केले. अप्रतिम चांगलं रनिंग बिटवीन विकेट झालेलं आहे. बघा जरा टॉसर यांना दुखापताचा स्प्रे घेऊन जायचं आहे. जास्त दुखापत असेल तर स्प्रेची गरज आहे का? स्प्रे पाहिजे का टॉसन? स्प्रे नको नको द्या इकडे द्या. व्हॅली म्हणतात जर रिटायरमेंट घ्यायचं तुम्ही घेऊ शकता रिटायरमेंट. टॉसन तुम्हाला जर त्रास होत असेल हा ओके आहेत. ओके आहेत टॉन्सन चला खेळता तयार आहेत. ओके आहेत. ओ यावं जबरदस्त शॉट मारलाय तिथं बघायचंय आणि अप्रतिम चांगलं शतरक्षण. नक्कीच तिथं 2 धावा वाचवलं असं म्हणायला हरकत नाही. बघायचं ॲलन कमी पडतंय तिथं आणि
रनआउटच्या रूपानं, कारण त्याच्या पायाला दुखापत झाले, क्रॅप आलेलं, त्याच्यामुळे ते धावू शकले नाही. चांगला फटका मारला होता आणि दुसरी धाव घेताना ते रनआउटच्या रूपानं बाद झालेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी व्हॅली आता मैदान स्वतः संगनायक व्हॅली मैदानामध्ये जात आहेत. सात धावा झालेल्या आहेत. मालवणी संघाचं आगमन झालेलं इथं. कालच्या सत्रामध्ये मालवणी संघ हा अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आता हे बघता तिथं दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना चालू आहे. इथं सेमीफायनलमध्ये संघ पोचलेला आहे तो वाघवील संघ आणि ह्या दोन संघामध्ये कुठला संघ सेमीफायनल दाखल होतो बघायचं आहे आपल्याला. पहिलं षटक मैदानामध्ये पहिलं षटक संपलेलं आहे. चांगलीच पहिलं षटक संपलेलं आहे. 7 धावा आणि 1 गडी बाद झालेला आहे. 42 धावांचं आव्हान दिलेलं जिंकण्यासाठी 4 षटकामध्ये, म्हणजे 24 चेंडूमध्ये तुम्हाला 42 धावा करायच्या आहेत. ॲलन आता स्ट्राईक घेत आहेत. वेलिंग्टन नवीन फलंदाज आता गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. ते मेघनाथ मेघो. पहिलं षटक 7 धावा फक्त दिलेले आहेत. ओ यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अप्रतिम सुरुवात मेघा यांच्याकडनं. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू काय बॅटच्या संपर्कात आलेला आहे आणि अशा प्रकारे निर्धाव जातो पहिला चेंडू. ओ यावे पुन्हा डाव्याच्या बाहेर चेंडू तर पंचाने वाईट घोषित केला. एक अवांतर धाव मिळते. या अवांतर धावेने धावसंख्या थोडीशी पुढे सरकली. ती धावा होत आहे त्या 8 धावा होत आहे. 8. व यावेळी 19 शतक जवळपास एकदा पूर्ण केलेलं बघायचं. दुसरं चांगलं शतक झालेलं आहे, परंतु 2 धावा. चांगलं रनिंग बिटवीन विकेट व्हॅली आणि ॲलन यांच्यामध्ये 2 धावा पूर्ण केलेत. या 2 धावेनं संघाची धावसंख्या 2 आकडी 10 धावा झालेल्या आहेत. तुम्हाला मोठ्या फटक्यांची गरज आहे, कारण धावसंख्या 42 करायची आहेत तुम्हाला. तेव्हा 1-1, 2-2 धावा काढून काम चालणार नाही. तेव्हा तुम्हाला मोठ्या फटक्यांची गरज आहे. इथं 16 चेंडूमध्ये 32 धावांची गरज, म्हणजे जवळजवळ प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची. 16 चेंडूमध्ये 32 धावांची गरज. समोर गोलंदाजी करतात ते मेघनाथ. पुन्हा जवळपास शतरक्षक नाही. 1 धाव पूर्ण केले. दुसरा घेण्याचा प्रयत्न बघायचा आहे. नक्कीच चांगलं पुन्हा रनिंग बिटवीन विकेट झालेलं आहे. पुन्हा 2 धावा मिळतात. या 2 धावीने संघाची धावसंख्या पुढे सरकते. ती 12 धावा होत आहेत. दुसरं षटक मैदानात चालू आहे. 4 षटकांचा सामना आहे हा आणि तुम्हाला जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 42 धावांचं आव्हान दिलेलं आहे कोलसर संघानं. रवींद्र पाटील उर्फ बाबू काल नव्हते पण आज फायनल खेळण्यासाठी आलेले तिथं. जरा पंचाने अडथळा आलेला आहे. 15 चेंडूमध्ये 30 धावांची गरज. हो यावेळी चांगलं, खरोखर अप्रतिम चांगली गोलंदाजी मेघा यांची. बघाय स्वतः गोल केलं, बघायचं धोका होऊ शकतो आणि अशा प्रकारे म्हटलं धोका झालेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मेघा यांच्याकडे, स्वतःच्या गोलंदाजी चेंडू कव्हर केला आहे आणि यष्टिरक्षकाने पुढची कामगिरी पार पाडली आहे. अशा प्रकारे आणखी एक गडी बाद होतो तो NS भाईंदर संघाचा. इथं ॲलन कमी पडलेले आहेत.
नवीन फलंदाज खेळण्यासाठी मैदानामध्ये जोनच जात आहेत. आता बघायचं एक धडाकेबाज फलंदाज आहेत आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देतात. 13 धावसंख्येवरती दुसरा गडी बाद झालेला आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे दुसऱ्या षटकातला. ॲलन यांच्या बॅटमधनं मला मोठी अपेक्षा होती चौकार षटकाचे, पण ते लवकर स्वस्त्यात बाद झालेले आहेत. काही हरकत नाही, चांगलं योगदान दिलेलं आहे आपल्या संघासाठी ॲलन याने. मेघा यांचे शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. चला वेळ वाया घालू नका प्लीज. हो, चांगला चेंडू आणि चांगल्या प्रकारे जोराने हात दिलेले. 1 धाव पूर्ण केली. 1 धावेनं संघाची धावसंख्या झालेली आहे ती 14 धावा झालेल्या आहेत. आता 13 चेंडूमध्ये धावा पाहिजेत त्या 28 धावांची गरज आहे. तेरा चेंडू 28 धावा असं समीकरण झालेलं आहे. धावसंख्या झालेली आहे 14. हो, यावेळी मोठा फटका मारण्याचा परंतु चेंडू टप्पा पडण्यात स्पिन झालेला आणि सर्वश्रेष्ठ कव्हर करतात. चांगलं षटकात आलेलं आहे मेघोयाने. मेघोयाने फक्त 7 धावा दिलेल्या आहेत. दोन षटकांचा खेळ संपलेला. धावसंख्या झाली 14. आता उरलेल्या 12 चेंडूमध्ये धावा पाहिजे त्या 28 धावांची गरज आहे. 12 चेंडूमध्ये 28 धावांची गरज. जरा गोलंदाजचं नाव सांगा मेघनाथ. विकास. 2 षटकं आतापर्यंत चांगली हाताळले गेले. प्रत्येक षटकामागे 7 धावांचा एव्हरेज दिलेला आणि 14 धावा झाल्यात. आता उरलेल्या 2 म्हणजे 12 चेंडूमध्ये तुम्हाला धावा करायच्या त्या हो. एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण देतं आणि चांगली फेकी आली. तर 1 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 15 धावा. आता चेंडू शिल्लक आहेत 11 आणि धावा पाहिजे ते 27. 11 चेंडू आणि 27 धावा असं समीकरण झालेलं आहे. विकास बघायचे त्यांच्याकडनं. नक्कीच या षटकामध्ये तुम्हाला नक्कीच हाणामारी करावी लागणार कारण धावसंख्याचं ओझं जास्त आहे. तेव्हा हे षटक फार निर्णायक षटक आहे. ओया ऑन साईडला बघायचं. 1 धाव पूर्ण केलेले आहेत. मेघा स्वतः जातात चेंडूवरती. चांगलं क्षेत्ररक्षण आणि एका धावेतील समाधान मानलेलं आहे आणि या 1 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकते. ती धावसंख्या झालेली आहे ती 16. धोनस आता बघायचं आहे कशा प्रकारे बॅटिंग आहे. त्यांच्याकडनं मोठी अपेक्षा आहे एन एस भाईंदर संघाला. यांची जर बॅट मैदानात चालली तर नक्कीच धावसंख्या पार करू शकतील. बघूया समोर गोलंदाजी करतायत ते विकास.
चला जास्त वेळ लावू नका. हो यावेळी कव्हरमध्ये सुरेख शॉट मारला बघायचं आहे. शतरक्षक चांगलं शतरक्षण झालेलं आहे आणि दुसरा घेण्याचा प्रयत्न बघायचा इथं आणि नाही आहे. चांगलं रनिंग बिटवीन वेली अप्रतिम. सही सलामत क्रीजमध्ये 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावीनं साऊ संख्या थोडी पुढे सरकली ती 18 धावा होत आहेत. तिसऱ्या षटकातला अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता चेंडू शिल्लक आहेत 9 आणि धावा पाहिजे 24. ओ यावेळी म्हटलं का जोराच्या अप्रतिम अशा षटकारांची गरज आहे एन एस भाईंदर संघाला आणि पहिला षटकार बघायला मिळतो इथं. आता बघायच्या षटकाराने धाव संख्या पुढे सरकते ती 24 धावा झालेल्या आहेत. आता चेंडू शिल्लक आहेत 8 आणि धावा पाहिजेत 18. अजूनही सामना आता जवळ आलेला इथं. हो यावेळी अप्रतिम मोठा फटका मारण्याचा जर चेंडू बॅट आला असता तर नक्की 4 धावा मिळू शकायचा परंतु हा चेंडू निर्धाव घेतो. चांगला कमबॅक केलेला विकासाने निर्धाव चेंडू टाकलेला आहे. धाव संख्या स्थिर आहे 24. आता हा निर्णायक चेंडू. ओ यावेळी फुल टच चेंडू होता. फायदा उचलता आलेला नाही. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा विचार नक्कीच करणार नाहीये आणि 1 धावेनं संघाची धावसंख्या झालेली आहे ती 25 धावा झालेल्या आहेत. आता शेवटचे 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूमध्ये 17 आता बघायचा कोणाला खतरा होतोय तो आणि जोरण जर शेवटपर्यंत हे 6 चेंडू खेळायला राहिला मैदानावरती तर नक्कीच सामना तो खेचून आणू शकतोय. बघूया 6 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आणि गोलंदाजी करण्यासाठी आलेले ते जरा गोलंदाजचं नाव सांगा. निलेश दिनेश आले. दिनेश नक्की जे 6 चेंडू तुम्हाला विचार करून टाकायला पाहिजे. 6 चेंडूमध्ये धावा पाहिजे त्या 17. प्रत्येक चेंडू विचार करून टाकावा लागणार आणि समोर मोठा फलंदाज स्ट्राईकला आहेत. ओ पहिला चेंडू अप्रतिम बघायचंय तिथं आणि पंचांचा इशारा तर वाईट खराब सुरुवात एक ठिकाणी. आता चेंडू शिल्लक आहेत 6 आणि धावा पाहिजे 16. 6-16 झालेला आहे. एक मोठा फटका आला तर सामना झुकू शकतो एन एस भाईंदरकडे आणि जर एखादी विकेट पडली तर सामना झुकेल तो कोलसेटकडे. बघायचं आता समोर दोन्ही चांगले व्हॅली आहेत नॉन स्ट्राईकला आणि स्ट्राईकला आहेत ते जोर. ओ यावेळी अप्रतिम खरोखर चांगली गोलंदाजी लागोपाठ 2 चेंडू इथं. 1 चेंडू डॉट केलेला आहे. हा यांचा विकास चांगला अप्रतिम चांगली गोलंदाजी दिनेश यांच्याकडनं. 5 चेंडूमध्ये 16 धावा. 5 चेंडू पाठीराखे म्हणतात काय एक तरी चौकार किंवा षटकार मार पण आता काय त्याच्या बॅटला चेंडू येत नाहीये. 5 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 16 धावा. चांगलं षटक हाताळलं जाते आतापर्यंत. फुल टॉस चेंडू बोनसच्या रूपानं हा बोनस दिलेला इथं आणि जोरण काही सोडणार नाहीये. मी म्हटलंय की आता या षटकारानं झपाट्यानं धाव संख्या पुढे सरकली ती. आता 4 चेंडूचा खेळ बाकी आणि धाव संख्या पाहिजे 10. या षटकाराने चमत्कार केलेला आहे. थोडा बोजा हलका केला एन एस भाईंचा. 4 चेंडू आणि धावा पाहिजे त्या
10 4 चेंडू आणि 10 धावा एका मोठ्या फटक्याची गरज. हो यामुळे नक्कीच अशा प्रकारे गोलंदाजी करणं गरजेचं आहे तुम्हाला. 3 चेंडू आणि 10 धावा. 3 चेंडू 10 धावा. डोक्याचा वापर करून प्रत्येकाला नक्कीच दडपण असणार गोलंदाजावरती, म्हणजे तुम्हाला प्रत्येक चेंडू विचार करून टाकायचा आहे. 3 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण झालेलं आहे. चांगला चेंडू हाताळलेला आहे, त्याला काही काळमंतर द्यायची गरज आहे. चांगला गोलंदाज इथं, आणि आता 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. ओ आणि या प्रकारे आणि हा षटकार, आणि अशा प्रकारे NS भाईंदर खरोखरच आता चेंडू शिल्लक आहे तो 2 आणि धावा पाहिजे त्या 4 धावांची गरज आहे. विकेटकडे बघूया आपण. विकेट इथं कोलशेर संघाच्या 3 विकेट पडलेल्या आहेत आणि NS संघाच्या 2 विकेट पडल्या आहेत. तुम्ही आता 2 चेंडूमध्ये 3 धावा केल्या तरी तुम्ही सामना जिंकू शकता. दोन्ही संघनायक NS भाईंदर आणि कोलशेत संघनायक लक्ष द्यायचं आहे. आपण विकेटच्या दिशेने जातोय. NS भाईंदर संघाच्या विकेट आतापर्यंत पडलेल्या आहेत त्या 2 आणि कोलशेत संघाच्या विकेट आहेत त्या 3. चेंडू शिल्लक आहेत 2, धावा करायच्या त्या 4. 2 चेंडूमध्ये 3 धावा जरी केल्या NS भाईंदर संघानं तर विकेटच्या बेनिफिटवर सामना जिंकू शकेल. धन्यवाद भत राऊत. आणि इथं मोठा फटका मारला बघा. त्या क्षेत्ररक्षण एकदा पूर्ण केलेली आहे. नाही आहे इथं. आता व्हॅलीवरती नक्कीच दडपण आलं असणार. शेवटचा तुम्हाला आता एक चेंडू शेवटचा शिल्लक आणि 3 धावा करायचे. आता बघायचं इथं काय होतं, काय चमत्कार बघायला मिळतो. तो एक चेंडू. मी तर म्हणते की जोरांनी ही धाव नसती घेतली तरी चाललं असतं. एक चेंडू 3 धावा. तुम्ही 2 धावा केल्या तरी सामना जिंकू शकतो NS भाईंदर विकेटच्या आधारावरती. समोर स्ट्राईकवर येते व्हॅली. तीन धावांची गरज आणि 2 धावा काढल्या तरी विकेटच्या बेनिफिटवर तुम्ही जिंकू शकता. व्हॅली आणि जोरन लक्षात ठेवा, 3 धावांची गरज आहे. तुम्ही 2 धावा काढल्या तर तुम्ही विकेटच्या आधारावर जिंकू शकता. बघायचं आता येणारा कालच काय तो ठरवेल. शेवटच्या चेंडूवरती हा सामना गेलेला आहे आणि दोन्ही संघाचं दडपण वाढलेलं आहे. ओ या सोड मारलाय. बघायचं तिथं एक धाव पूर्ण केलेली आहे. तिथं अप्रतिम थ्रो केला आणि व्हॅली इथं धावण्यासाठी कमी पडलेले ना. अशा प्रकारे जर व्हॅली जोरात धावण्याचं नक्कीच ही पूर्ण एका धावेसाठी तुमचा पराभव झालेला आहे. इथं अप्रतिम क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि अप्रतिम सुंदर अशी फेकी यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आलेली आहे. आणि अशा प्रकारे कोलशेर संघ हा सेमी फायनलमध्ये दाखल झालेला आहे. अभिनंदन त्या संघाचं. खरोखर जबरदस्त सामना एक बघायला मिळाला इथं. मी म्हणतो झोरन जर तिथं राहिले असते आणि स्ट्राईक क्रिए केला असता तर नक्कीच तुम्हाला हा सामना जिंकायला बघायला मिळाला असता. कारण त्यांनी तिथं व्हॅलीला उभं करून तुम्ही धाव घ्यायला पाहिजे होती. कारण झोरन चांगली बॅट त्याची जे लागत होती चेंडूवरती ना. अशा प्रकारे हा पराभव पत्करावा लागलेला आहे एका धावेसाठी. आता याच्या पुढे